नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी घर बसल्या कशी कंप्लीट करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरती यायचं आहे. प्ले स्टोर वरती आल्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचं ऍप इन्स्टॉल करायचं आहे. ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ऍप तुम्हाला ओपन करायचं आहे. ऍप ओपन केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेज वरती याल. ह्या ठिकाणी तुम्हाला ऍप वापरण्याची भाषा निवडायची आहे. तुम्हाला जी योग्य भाषा वाटेल ती तुम्ही इथं निवडा. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर अशा प्रकारे एक नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेजवरती तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन असे दोन ऑप्शन दिसत आहेत. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन टाईप निवडायचा आहे. त्यामध्ये बेनिफिशियरी हा ऑप्शन दिसत आहे. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे. तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन आयडी, दुसरा आहे आधार नंबर. तुमच्याकडे जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो तुम्ही वापरू शकता. नसेल तर आधार नंबर तुम्ही ते एंटर करू शकता. आधार नंबर एंटर केल्यानंतर फेस ई केवायसी लॉग इन असं बटन दिसत आहे. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती कन्सेंट फॉर्म ओपन होईल. फेस ई केवायसी साठी आय ऍग्री असा ऑप्शन दिसत आहे. यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर स्कॅन फेस असं बटन दिसत आहे. या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेज वरती तुम्हाला तुमचा फेस स्कॅन करायचा आहे. आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. समोर दिलेल्या सर्कल मध्ये तुम्हाला फेस स्कॅन करायचा आहे. फेस नीट कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी कंप्लीट झालेली दिसेल. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ई केवायसी कंप्लीट करू शकता. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.